नमस्कार मैत्रिणींनो. आपण आज काळे चणे ची भाजी करणार आहे. तर हे असे हरभरे असतात, हे चणे म्हणता, याला कोणी हरभरे म्हणता, असे असतात ते. तर मी असे शिजवून घेतलेले, त्यांना 3 शिट्ट्या करून 3 ते 4 शिट्ट्या मऊ शिजवले आणि रात्री पाण्यात टाकले होते. मी त्यांना फुगवून घेतले आधी आणि मग नंतर आता कुकर मधून मी 3 ते 4 शिट्ट्या केल्या आणि शिजवून घेतलेले. तर त्यासाठी असं साहित्य आहे. एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला मी, जेवढा बारीक होईल तेवढा चिरलाय. नंतर हे लसूण खोबऱ्याचं वाटण आहे, बारीक क्रश केलेलं आहे. त्याला 8-10 पाकळ्या लसूणच्या आहेत, थोडं खोबऱ्याचे काप आहेत, असं बारीक करून घेतलंय, कच्चच येते. नंतर हे 2 टमाट्यांची प्युरी बनवून घेतली आणि हे हरभरे, शिजलेले हरभरे 2 चमचे घेतले आणि थोडंसं बारीक क्रश करून घेतलंय मी, ते बिना पाण्याचं क्रश केलंय त्याला. आणि हे कांदे मी म्हणजे असं भाजून घेतले ताव्यावर आणि त्याचं असं पेस्ट बनवून घेतलंय. तर भाजलेल्या कांद्याची पेस्ट आहे ती. आणि खडा मसाला आहे थोडासा, एक मसाला वेलदोडा आहे काळा, एक हिरवा वेलदोडा आहे, त्यांना क्रॅक केलंय मी थोडंसं पुढे थोडं थोडं. आणि एक लवंग टाकली आहे. लवंग जास्त पण नाही टाकायची आपल्याला, जास्त फ्लेवर नकोय आपल्याला, एकदम हलकासा फ्लेवर आला पाहिजे त्यांचं, एवढंच टाकलं मी. नंतर कोथिंबीर आहे, बस एवढं साहित्य लागेल आपल्याला. आता आपण फोडणीला सुरुवात करूया. नंतर हे 1 चमचा चटणी घेतली मी, 1 चमचा मसाला, 1 चमचा धने जिरे कुटे आणि थोडीशी हळद आहे. त्याला आपण पाणी टाकणार आहे याच्यामध्ये आणि असं मिक्स करून घेणार आहे पाणी टाकून पण, आणि मग ते फोडणीत तळणार आहे. आता आपण हे मिक्स करून ठेवू. त्याच्याने रंग छान येतो भाजीला, स्वाद पण येतो आणि चटणी पण जळत नाही. पण आता आपण एक खडे मसाले टाकून द्यायचे. कांदा टाकून द्यायचा. कांदे छान गुलाबी तळून घ्यायचे. आता एक खोबरं आणि लसूणचं वाटण टाकून द्यायचं. मंद आचेवरच करायचं ते. नंतर ही चटणी पण टाकून द्यायची. प्युरी टाकून द्यायची. आता हे कांद्याची पेस्ट टाकून द्यायची. हे पण टाकून द्यायचं, बारीक केलेलं हरभरे. कोथिंबीर पण टाकून द्यायची.
थोडंसं झाकण ठेवून देऊ आपण 1 मिनिट. मीठ टाकून देऊ. आता हे मसाला छान तळला गेलाय आपला. आता हे दाणे टाकून देऊ आपण. तर पाणी आवश्यकतेनुसार टाकून देऊ आपण. गरम केलेलं आहे पाणी. आता सार उकळून गेलाय आपला. गॅस कमी करून द्यायचा आणि मंद आचेवर त्याला थोडस 5-7 मिनिटं उकळू द्यायची. थोडं झाकण ठेवून द्यायचं असं. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपली भाजी तयार आहे. 10 मिनिटं उकळून गेलेली आहे. छान घट्ट पण झाली. तुम्हाला जशी ठेवायची घट्ट पातळ तुमचं पद्धतीने करायची तशी. तर व्यवस्थित झाली ती. आपण गॅस बंद करून देऊ. अशा पद्धतीने आपली भाजी तयार आहे मैत्रिणींनो. तर सुंदर चवीची भाजी लागते ही. बनवून बघा. इथं आपला व्हिडिओ समाप्त झालाय. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.